चला स्टार्ट करायचं. बर, कालच्या लेक्चर मध्ये काय काय बघितले बघा. चला कालच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलंय. थोडं इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मागच्या या वॉलच्या मागे, या रूमच्या मागे कन्स्ट्रक्शन चालू आहे. थोडा डिस्टर्बन्स होऊ शकते. ओके, तरी झूम मध्ये नॉइज कॅन्सलेशन खूप छान आहे. झूम मध्ये नॉइज कॅन्सलेशन खूप छान आहे, त्यामुळे त्रास कदाचित होणार नाही. थोडाफार त्रास होऊ शकते पण. ओके चलो, काय स्टार्ट करायचं आहे. काय प्रॉब्लेम असला तर मला कमेंट मध्ये सांगत जा. राईट, चलो मग स्टार्ट काय केलंय आपण. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू केला. ग्रॅव्हिटेशन फिजिक्स मध्ये येते. राईट, मग त्यात फर्स्ट काय आहे, कॅन यू रिकॉल मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत. कॅन यू रिकॉल मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत, त्यातले फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण बघितले. क्वेश्चन नंबर 1 काय. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होता, इफेक्ट्स ऑफ फोर्सेस. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होतं, इफेक्ट्स ऑफ फोर्सेस. तर मग फोर्सेसचे इफेक्ट्स काय. फर्स्ट इफेक्ट ऑफ फोर्स इज व्हॉट. फोर्स प्रोड्यूसेस मोशन और tries to produce motion. First effect काय, force produces motion or tries to produce motion. Second effect काय, force stops or tries to stop. Force काय करणार, पळणाऱ्याला थांबवणार किंवा थांबवायचा ट्राय मारणार. कधी कधी त्याला थांबवणं शक्य नाही, कधी कधी थांबवू शकते पण. आणि तिसरं काम काय, फोर्स चेंजेस डायरेक्शन ऑफ मोशन और ट्राईज टू चेंज डायरेक्शन ऑफ मोशन. छोटी वस्तू आहे, पेन सारखी इकडून पळत यायला धक्का मारला तर डायरेक्शन चेंज झाली. पण मोठी वस्तू आहे, ट्रक पळत यायला लागला, त्याला धक्का मारला तर काय डायरेक्शन वगैरे काय चेंज होत नाही, फक्त ट्राय मारला फोर्सनं पण काय तसं होत नाही. मग काय, मोशन, रेस्ट अँड डायरेक्शन चेंज या गोष्टी काय करू शकते, फोर्स. मोशन तयार करू शकते, मोशन वाल्याला रेस्ट मध्ये आणू शकते, आणि जे मोशन मध्ये त्याचे डायरेक्शन चेंज होऊ शकते. फोर्स हॅज 3 इफेक्ट्स. मेन 3 इफेक्ट्स काय हे, फोर्स हॅज 3 इफेक्ट्स. ठीक आहे, ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय बघितलं, टाइप्स ऑफ फोर्सेस. मेजर मेन टाइप्स ऑफ फोर्सेस काय, 4. कुठले कुठले 4 बघितले मग. ग्रॅव्हिटेशनल सर्वात विकेस्ट आहे, देन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, देन मॅग्नेटिक फोर्स, आणि त्याच्यानंतर कुठला बघितला मग, न्यूक्लिअर फोर्स. सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोण आहे, न्यूक्लिअर फोर्स सर्वात स्ट्रॉंगेस्ट आहे. जो न्यूक्लियस मध्ये असतंय, इनसाइड द न्यूक्लियस, सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. आणि सर्वात विकेस्ट कोण आहे, सर्वात विकेस्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण जे सर्वात विकेस्ट आहे ते खूप दूरपर्यंत काम करते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स विकेस्ट असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक असेल, छोटा असेल फोर्स, पण किती डिस्टन्स पर्यंत काम करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, खूप लार्ज डिस्टन्स पर्यंत काम करते. आणि न्यूक्लिअर फोर्स खूप मोठा आहे. न्यूक्लिअर फोर्स खूप मोठा आहे, पण न्यूक्लिअर फोर्स कुठेपर्यंत काम करते, एकदम छोटं डिस्टन्स, न्यूक्लियस, की जे आपल्याला दिसत पण नाही, त्याच्या आतमध्येच काम करते फक्त. मग न्यूक्लिअर फोर्स खूप मोठा आहे, पण एकदम छोट्या डिस्टन्स, की जे डिस्टन्स आपल्या डोळ्याला दिसू पण शकत नाही, एवढ्या डिस्टन्स मध्येच काम करते. त्या डिस्टन्स पेक्षा मोठं केलं तर न्यूक्लिअर फोर्स नाही. म्हणजे इकडे एक फिंगर आहे, इकडे एक फिंगर आहे, या दोघांच्यात न्यूक्लिअर फोर्स नसते, या दोघांच्यात न्यूक्लिअर फोर्स नसणार. पण ही फिंगर आणि ही फिंगर यांच्यात ग्रॅव्हिटेशन आहे. ही फिंगर आणि सन यांच्यात पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एकदम कमी आहे, त्यामुळे आपल्याला फील होत नाही, पण आहे. राईट, चलो मग सेकंड बघितला टाइप्स ऑफ फोर्सेस. देन बघितला व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर काय माहिती आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज बिटवीन 2 मासेस. Gravitational force is in between 2 masses and gravitational force is attractive. Gravitational force is attractive, attraction वाला इथे. देन काय बघितलं, डिस्कवर कोण केला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, डिस्कवर कोण केला मग, सर आयझॅक न्यूटन. कधी, 1642. आपल्या बुक मध्ये सेकंड पेजवर इयर दिले त्यांचं, 10च्या बुक मध्ये सेकंड पेजवर इयर दिले, कधी बर्थ आहे कधी डेथ आहे त्यांची. तर कधीचा बर्थ आहे, 1642. 1642चा बर्थ आहे, आणि डेथ कधीच आहे, 1727 काहीतरी आहे, 1727, बरोबर, 1727 ची डेथ आहे. राईट, मग त्या एरामध्ये
खूप अगोदर, त्या एरामध्ये खूप अगोदर, की जो एरा म्हणजे आपल्याकडे इंडियामध्ये आपण जे इतिहास वाचला, 4th वाचला असेल किंवा 7वीला पण आहे बहुतेक, जे शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा जे औरंगजेबचा इतिहास आहे, त्या टाइम पिरियड मध्ये न्यूटन इंग्लंडमध्ये काय करत होता? न्यूटन इंग्लंडमध्ये ग्रॅव्हिटेशन फाइंड आउट करत होता, राईट? कॅल्क्युलस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत होता, राईट? चलो, तर मग डिस्कवर कोण केलंय? सर आयझॅक न्यूटन. कुठला काळ ते पण तुम्हाला थोडी आयडिया असली की जरा बरं पडते, काय आहे कसं आहे. मग आयझॅक न्यूटन कुठे बसले होते? आयझॅक न्यूटन बसले होते त्या झाडाखाली बसले होते. आयझॅक न्यूटन झाडाखाली बसले होते ऍपलच्या. ओके, ऍपल खायचा ऍपल, ओके, फोनवाला ऍपल नाही, ऍपलच्या झाडाखाली बसले होते आणि ऍपल तुटला आणि पडला त्यांच्या ह्याच्यावर, त्यांच्या डोक्यावर पडला. मग ऍपल डोक्यावर पडल्यावर मग न्यूटन विचार करायला लागले, हे ऍपल खालीच का आला? ऍपल असा डोक्यावरच का पडला? ऍपल इकडे काय गेला नाही? असा ऍपल असा इकडे काय गेला नाही? ऍपल असा इकडे काय आला नाही? बरोबर डोक्यावरच का आला? मग न्यूटन काय विचार करायला लागला? ऍपल बरोबर डोक्यावर पडला म्हणजे ऍपलला कोणतरी खाली ओढत असणार, नाहीतर वर गेला असता कदाचित. खाली का आला? वर पण गेला असता, किंवा तुटल्यावर तिथल्या तिथंच थांबला असता. ऍपल तुटल्यानंतर तिथल्या तिथंच थांबला असता. पेन सोडला, खाली पडला का? खाली पडला म्हणजे कोणतरी खाली ओढाले त्याला. मग न्यूटननं थिंक करायला चालू केलं. न्यूटननं थिंक करायला चालू केलं, ऍपल खाली आलंय, डोक्यात पडले म्हणजे काहीतरी वेगळं व्हायलंय. या ऍपलला कोणतरी ओढालंय, ऍपलला कोणतरी खाली ओढालंय. मग थिंक करून काय सापडलं? मग न्यूटन म्हणायला लागला की ऍपलला, न्यूटन काय म्हणायला लागला? हे अर्थ आहे खाली, ही अर्थ आहे अशी, खाली काय अर्थ आहे, ही अशी खाली, ही 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 अशी, ही अशी, ही काय अर्थ आहे? मग न्यूटन काय म्हणायला लागला? न्यूटन काय म्हणायला लागला? ऍपल जर खाली पडते याचा अर्थ ऍपलला कोणतरी ओढते आणि ते ऍपलला खाली ओढणारी गोष्ट अर्थ असावी. त्यानं काय अंदाज मांडले, त्यानं काय सायन्स मांडलं की ऍपल खाली पडाले म्हणजे ऍपलला कोणतरी खाली ओढवले आणि ते म्हणजे अर्थ आहे. आणि अर्थ आणि ऍपल यांच्यामधल्या फोर्सला, अर्थ आणि ऍपल यांच्यामधल्या फोर्सला न्यूटननं काय नाव दिलं? न्यूटननं नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. न्यूटननं त्याला काय नवीन नाव माहितीच नव्हतं अगोदर कोणाला, मग न्यूटननं त्याला काय नाव दिलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. मग डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. फर्स्ट पॉइंट काय? इट इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. देन सेकंड पॉइंट, कसं स्टार्ट झालं? कधी स्टार्ट झाला? ऍपल डोक्यावर पडलं त्यांच्या, न्यूटनच्या डोक्यावर ऍपल पडलं, त्यावेळी विचार केला त्यांनी, हे असं कसं काय खाली पडलं? मग त्याच्यावरून त्यांनी फाइंड आउट केलं. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. रिपल्सिव्ह असते का ते? का रिपल्सिव्ह वगैरे नसते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी अट्रॅक्टिव्हच असते, रिपल्शन नसतेच ते. म्हणजे समजा हे पेन आहे, कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. सायन्सच्या, फिजिक्सच्या इनिशियल कन्सेप्ट ज्या ग्रॅव्हिटेशनच्या आहेत व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, तर पुढचा चॅप्टर पूर्ण सोपं जाईल. ओके. स्क्रीनवर बघताना थोडं बोर होऊ शकते, हे अंडरस्टँडेबल आहे. स्क्रीनवर व्हिडिओ सतत 1-1 तास 2-2 तास बाकीचे लेक्चर, सगळे लेक्चर बघताना थोडं बोर होऊ शकते. पण ह्याला काय आपल्याला ऑप्शन नाही. आता याला काय ऑप्शन नाही. पॅन्डेमिक आलाय, इतका मोठा डिसीज आलाय आणि ते स्प्रेड खूप जास्त झालाय, तर याला काय ऑप्शन नाही. ओके. थोडं मग व्यवस्थित लक्ष देत जा, थोडं व्यवस्थित लक्ष देत जा. ओके. आणि जेवण वगैरे करून बसत जाऊ नका. लेक्चर बघताना जेवण वगैरे करून बसू नका, तर मग काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके. चलो, काय फोर्स कसा आहे कन्सेप्ट व्यवस्थित समजावून घ्या, अंडरस्टँड करा. चॅप्टर थोडा डिफिकल्ट आहे, फुल व्यवस्थित लक्ष द्या. राईट. तुमचं लक्ष ग्रॅब करण्यासाठी मध्ये मध्ये मी आवाज वर खाली करत असतो, पण त्यामुळं पण तुम्ही पण थोडा अलर्ट राहा. तुम्ही पण अलर्ट राहा. आपला जर फिजिकल क्लास असला तर मी जोक्स पण करतो, त्याच्यामुळे आणखीन मजा येते जास्त. पण आता इथं ते पॉसिबल नाही, तुमचा रिस्पॉन्स मला काय येत नाही. ओके. त्यामुळे जोक्स वगैरे एवढं पॉसिबल नाही जास्त, जेवढे फिजिकल मध्ये पॉसिबल आहेत. व्यवस्थित लक्ष द्या, पूर्ण करणार चॅप्टर. राईट. चलो, मग काय फर्स्ट पॉइंट काय? इट इज डिस्कवर्ड. फर्स्ट पॉइंट काय? इट इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ओके. सेकंड पॉइंट, when Apple fell on Newton's head, he started thinking about it and he discovered gravitational force. When Apple fell on Newton's head, he started thinking about it and he discovered gravitational force.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स, ऑलवेज अट्रॅक्टिंग फोर्स. म्हणजे दोन पेन आहेत, यांच्यामध्ये पण फोर्स आहे अट्रॅक्शनचा. हे मास आहे, हे एक मास आहे, हे दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करायला. एकदम फोर्स कमी आहे त्यामुळे फील होत नाही. या दोन पेन मध्ये फोर्स आहे का ग्रॅव्हिटेशनल आहे, पण मला हाताला फील होते का? जसं तुम्ही इकडे एक मॅग्नेट घेतला, इकडे एक मॅग्नेट घेतला आणि जवळ जवळ आणले, चिकटते. ऑपोजिट पोल असतील तर, ऑपोजिट पोल असतील तर चिकटतील असेल. थोडं जवळ आणायचं चिकटते. आणि सेम पोल असले तर जवळ आणले की रिपेल करणार, जवळ आणले की रिपेल करणार, जवळ आणले की रिपेल करणार असं. मग मॅग्नेटिक फोर्स मोठा आहे. मॅग्नेटिक फोर्स इज लार्जर ऍज कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मॅग्नेटिक फोर्स इज लार्ज ऍज कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटेशनल. म्हणून मॅग्नेटचा फोर्स हाताला आपल्या फील होते, मसल्सला आपल्या फील होते. मॅग्नेट दोन्ही जवळ करायला बघा, सेम पोल्स दूर जाते. सेम पोल जवळ करा, दूर जाते. आणि ऑपोजिट पोल्स जवळ करायला बघा, चिकटते. अपोजिट पोल जवळ करायला बघितले, चिकटते. मग हाताला फील होते, मॅग्नेटचा फोर्स हाताला फील होते का? मोठा फोर्स आहे. मॅग्नेटिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल पेक्षा मोठा आहे. ग्रॅव्हिटेशनल सगळ्यात छोटा फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल सगळ्यात स्मॉलेस्ट फोर्स आहे. दोन पेन मध्ये फोर्स आहे का ग्रॅव्हिटेशनल आहे? कुठला आहे? अट्रॅक्शन. हे दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करायला, पण असं जवळ आणले तरी चिटकत नाहीत का? फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज व्हेरी स्मॉल. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज व्हेरी स्मॉल. पेन सोडला तर खाली चालला, पण पेन असा सोडला तर खाली चालला का? कारण पेन आणि अर्थ मध्ये जे फोर्स आहे ते खूप मोठा आहे. वाय? कारण अर्थचं मास मोठं आहे. जेवढं मास मोठं तेवढा फोर्स मोठा. जेवढं मास मोठं तेवढा फोर्स मोठा. यांचं दोघांचं पण मास छोटे छोटा आहे, यांच्यातला फोर्स छोटा. पण पेन आणि अर्थ यांच्यातला फोर्स मोठा. वाय? कारण अर्थचं ह्याच्यात तर मास छोटा असेल, पण अर्थचं मोठा आहे ना, त्यामुळे पेन खाली चालला. म्हणजे हा फोर्स दिसाला, अर्थनं लावलेला फोर्स दिसाला, पण पेनने लावलेला फोर्स असा दिसत नाही. हे असे येऊन चिटकत नाही, सोडले तर चिटकत नाही. दोन्ही पेन मध्ये फोर्स आहे का? आहे. बट मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज व्हेरी स्मॉल. Therefore, we cannot experience, our hands cannot experience that force. पेन आणि बॉटल, पेन आणि ही बॉटल घेतली, यांच्यामध्ये फोर्स आहे का? यांच्यामध्ये पण फोर्स आहे. कुठला आहे? अट्रॅक्टिव्ह आहे. बर, बॉटल आणि अर्थ यांच्यामध्ये फोर्स आहे का? आहे. ते पण कुठला आहे? अट्रॅक्टिव्ह आहे. बॉटल आणि सन, बॉटल आणि सूर्य यांच्यात फोर्स आहे का? खूप डिस्टन्स मोठा आहे, तर त्यांच्यात पण फोर्स आहे. सूर्य आणि बॉटल यांच्यामध्ये काय फोर्स आहे का ग्रॅव्हिटेशनल? तर यांच्यात पण आहे, पण खूप छोटा आहे ते, कारण डिस्टन्स लांब आहे म्हणून. चंद्र, मून आणि अर्थ यांच्यात काय फोर्स आहे का? यांच्यात पण फोर्स आहे. त्याच्यामुळे तर ते रोटेशन मारायला, मून अर्थच्या अराउंड रोटेशन मारायला, कारण मून आणि अर्थ मध्ये पण फोर्स आहे. खूप डिस्टन्स लांब आहे, पण मून पण मोठा आहे आणि अर्थ पण मोठे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामध्ये आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामध्ये प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट बिटवीन इट इज प्रेझेंट बिटवीन एनी टू मासेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रेझेंट बिटवीन एनी टू मासेस. कुठले पण दोन मास. आणि डिस्टन्स किती? किती का डिस्टन्स असं ना, त्यांच्यात फोर्स असणारच. डिस्टन्स कितीपर्यंत ते काम होते, किती का डिस्टन्स असं ना, त्या डिस्टन्स पर्यंत फोर्स ग्रॅव्हिटेशनल असतेच. कमी असेल जास्त असेल ते डिस्टन्स प्रमाणे फरक पडेल. कमी डिस्टन्सला जास्त फोर्स, जास्त डिस्टन्सला कमी फोर्स, ते फरक पडेल. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती पण डिस्टन्स पर्यंत काम करते. आणि फोर्स ऑलवेज कसा अट्रॅक्टिव्ह? फोर्स ऑलवेज कसा अट्रॅक्टिव्ह? मॅग्नेटिकचं तसं आहे का? नाही. हे नॉर्थ समजू, ब्लॅकला हे ब्लॅक साइड नॉर्थ समजू, हे साऊथ समजू मॅग्नेटचा. हे पण नॉर्थ आणि ही साइड आपण साऊथ समजू. मग नॉर्थ नॉर्थ जवळ आणायला बघितलं तर रिपल्शन, नॉर्थ नॉर्थ जवळ आणायला बघितलं तर रिपल्शन, आणि नॉर्थ आणि साऊथ जवळ आणायला बघितलं तर अट्रॅक्शन. नॉर्थ आणि साऊथ जवळ आणलं तर अट्रॅक्शन असा. तर मॅग्नेटिक फोर्स कुड बी रिपल्सिव्ह or could be attractive. Magnetic force could be repulsive or attractive. Electric force, force between two positive charge, positive positive असला तर repulsion, negative negative असला तर repulsion, आणि positive and negative असला तर attraction. तर मग electric force is also attractive, also repulsive. Electric force is also attractive and repulsive. Magnetic also attractive and repulsive, but
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स, बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, ऑलवेज अट्रॅक्टिव्हच आहे, राईट. ओके, चलो. डायरेक्शन कशी आहे, क्लिअर, रिपल्सिव्ह नाही, अट्रॅक्टिव्ह आहे. किती डिस्टन्स पर्यंत, हा पण पॉईंट मी ऑलरेडी क्लिअर केला होता, हा पण पॉईंट ऑलरेडी क्लिअर झाला. किती डिस्टन्स पर्यंत काम करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती डिस्टन्स पर्यंत काम करते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इनफायनाइट डिस्टन्स पर्यंत काम करते, लार्ज डिस्टन्सेस, व्हेरी लार्ज डिस्टन्स पर्यंत काम करते. इथून सन पर्यंत काम करते, इथून मून पर्यंत काम करते, सोलार सिस्टमच्या बाहेरचा कोण प्लॅनेट असेल त्याच्याबरोबर पण काम करते, म्हणजे खूप मोठा डिस्टन्स पर्यंत फोर्स काम करते, राईट. इट इज ऍक्टिव्ह, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिव्ह अप टू एनी डिस्टन्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिव्ह अप टू एनी डिस्टन्स. राहिला एक पॉइंट, डायरेक्शन. मग डायरेक्शन कशी आहे फोर्सची, हे सगळं न्यूटननं सांगितलेलं आहे, सगळं न्यूटननं सांगितलेलं आहे. फोर्सची डायरेक्शन कशी आहे, फ्रॉम सेंटर ऑफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट टू सेंटर ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. फोर्सची डायरेक्शन कशी आहे, समजा इथे एक स्पियर आहे आणि इथे एक स्पियर आहे. चलो चलो इधर देखो, इधर इधर. इथे एक स्पियर आहे आणि इथे एक स्पियर आहे, तर या दोघांच्यातला फोर्सची डायरेक्शन कशी, याच्या सेंटर पासून त्याच्या सेंटरकडे. याच्यावरचा फोर्स याच्या सेंटरवर, पण डायरेक्शन कशी, त्याच्या सेंटरकडे. याच्यावरचा फोर्स याच्या सेंटरवर लागतो, डायरेक्शन कशी, त्याच्या सेंटरकडे. कळते ना. मग डायरेक्शन ऑफ फोर्स इज फ्रॉम सेंटर टू सेंटर, या सेंटर पासून त्या सेंटरकडे जाणारा. डायरेक्शन ऑफ फोर्स इज फ्रॉम सेंटर टू सेंटर. कळतंय, ओके. मग अर्थच्या केसमध्ये, अर्थच्या केसमध्ये डायरेक्शन कशी आहे, छोटी डायग्राम काढतो, थोडा अंडरस्टँड होईल. अर्थच्या केसमध्ये फोर्सची डायरेक्शन कशी आहे, बा इकडे एक ऍपल आहे आणि इथं आपली अर्थ आहे. अर्थ थोडी मोठी असणार आहे, दोन स्पियर सारखं तिथं दोन स्पियर आहे. हे ऍपल स्पेरिकल असते थोडंफार, हे अर्थ, अर्थ पण काय परफेक्ट स्पेरिकल नाही, अर्थ पण काय परफेक्टली स्पेरिकल नाही, पण आपण स्पियर पकडू अप्रॉक्सिमेटली. तर ऍपल वरचा फोर्स कसा, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. ऍपल वरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. मग अर्थ वर फोर्स नसते का, अर्थ वर पण असते. हा त्याच्यावर फोर्स लावला तर हा याच्यावर लावतेच ना, न्यूटन्स थर्ड लॉ, इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. याने त्याच्यावर फोर्स लावला तर हा पण गप बसत नाही, ते त्याच्यावर फोर्स लावते. सिमिलरली हिअर, अर्थने ऍपलवर फोर्स लावला डाऊनवर्ड डायरेक्शन, मग ऍपल गप बसते का, ऍपल ऑल्सो अप्लाइज सेम अमाउंट ऑफ फोर्स ऑन दी अर्थ. Apple also applies same amount of force on the earth and in opposite direction. ठीक आहे, इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन, न्यूटनचा थर्ड लॉ. याने त्याच्यावर फोर्स लावला डाऊनवर्ड, मग हा पण याच्यावर लावतो अपवर्ड. फोर्सची डायरेक्शन कशी, इम्पॉर्टंट पॉइंट, फोर्सची डायरेक्शन कशी, इट इज फोर्स ऑन ऍपल कसा, इट इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. इट इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. ठीक आहे, चलो. चला, कुठले कुठले पॉइंट्स लिहून घेतले त्याच्यातले मला सांगा. पहिले दोन लिहून घेतलेत का एकच लिहून घेतलाय, मला हे जरा आठवणा, जरा कमेंट करून सांगा कुठले पॉइंट्स झाले. न्यूटनचा झाला ना हा, कुठले कुठले पॉइंट झालेत, फर्स्ट झालाय का, बरं ठीक आहे, चलो, ओके ओके, गॉट इट. ओके, चलो. फर्स्ट पॉइंट मी परत एकदा रिपीट करतो, लिहिला नसेल तर लिहून घ्या, आणि लिहिला असेल तर रिव्हिजन होईल. फर्स्ट पॉइंट काय, हेडिंग काय लिहिलंय चॅप्टरचं, ग्रॅव्हिटेशन. देन त्याच्यानंतर 3 क्वेश्चन्सचे आन्सर, कॅन यू रिकॉल मधले 3 क्वेश्चन्सचे आन्सर. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनची इन्फॉर्मेशन देणं आता चालू झालंय. फर्स्ट बीट काय, फर्स्ट सेक्शन काय ग्रॅव्हिटेशन, त्यातला फर्स्ट पॉइंट काय. एकदम मी इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहून देतोय, एंटायर नोट्स देत नाही, नोट्स माझ्याकडे पण आहेत प्रिंटेड,
म्हणजे ऑलरेडी सॉफ्ट कॉपी आहे. गोरे सरांना विचारा तुम्ही, सरांच्याकडे असल्या ऑलरेडी सरांच्या जुन्या, तर सर देतील तुम्हाला. आणि सर नाही म्हणले तर मग मी देतो सरांना, सर तुम्हाला देतील. ठीक आहे, मला ते सांगा नोट्सचं काय करायचं. ह्या नोट्स मी ज्या द्यालोय त्या फक्त अंडरस्टँडिंग साठी आहेत. बोर्डमध्ये कसं लिहायचं, बोर्डच्या पेपर्स मध्ये कसं लिहायचं ते अशा प्रकारे लिहायचं नाही. त्या नोट्स वेगळ्या काढलेल्या आहेत मी, त्या नोट्स वेगळ्या आहेत. त्या सरांच्याकडे असतील जुन्या तर सर देतील, सरांना एकदा विचारा तुम्ही. नसतील तर मग मी देतो. ठीक आहे, चलो. पण बहुतेक सरांच्याकडे असाव्यात. फर्स्ट पॉइंट काय, हे फक्त अंडरस्टँडिंग साठी. मध्ये मध्ये लिहायचं काय, मध्ये मध्ये का लिहायचं, रिझन काय. सतत जर स्क्रीनकडे बघत राहिला तर मग डोळे बंद होणार, डोळ्यावर जास्त स्ट्रेन येणार, स्ट्रेस येणार, डोळ्याला पण त्रास होणार आणि झोप येणार. मग थोडा वेळ स्क्रीनवर बघायचं, थोडा वेळ लिहिणार. तर स्क्रीनवरून डोळे ऑफ झाले तर थोडं बरं आहे, तुम्हाला पण डोक्याला, डोळ्यांना, ब्रेनला स्ट्रेस कमी येईल. राईट, ठीक आहे, चलो. फर्स्ट पॉइंट काय, चलो फर्स्ट पॉइंट, इट इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. फर्स्ट पॉइंट काय, इट इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट चला लिहा सर्वांनी आता. सेकंड पॉइंट, व्हेन ऍपल फेल ऑन द हेड ऑफ न्यूटन, when apple fell on the head of Newton, when apple fell on the head of Newton, when apple fell on the head of Newton, he started to think about it. When apple fell on the head of Newton, he started to think about it. He started to think about it and discovered gravitational force. When apple fell on the head of Newton, when apple fell on the head of Newton, he started to think about it. He started to think about it and discovered gravitational force. And discovered gravitational force. Okay, second point clear? Chalo. First clear, second clear. And discovered gravitational force. Third point क्या है देखो, gravitational force is always attractive. चलो लिखो, gravitational force is attractive force. Third point चलो लिखो, gravitational force is attractive force. Gravitational force is attractive force. Okay, चलो झालं. Gravitational force is attractive force. डायरेक्शन कशी द्यायची, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. झाला, चलो. त्यानंतर काय, डायरेक्शन कशी त्याची, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी, एकदम बेसिक काय, हे बुक मध्ये दिलं नाही पण तुम्ही लक्षात ठेवा, एकदम बेसिक काय, सेंटर ऑफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट टू सेंटर ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. डायरेक्शन कशी, फ्रॉम सेंटर ऑफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट टू सेंटर ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. चलो 1 2 3 झाले. फोर्थ पॉइंट, इट्स डायरेक्शन. चलो लिखो फोर्थ पॉइंट, इट्स डायरेक्शन is from center of mass of first object, center of mass of first object to center of mass of other object. Its direction is from center of mass of first object
to center of mass of other object. Its direction is from center of सेंटर नाही, सेंटर वेगळं, सेंटर ऑफ मास वेगळं, सेंटर वेगळं, सेंटर ऑफ मास वेगळं, सेंटर ऑफ मासच बरोबर आहे. इट्स डायरेक्शन इज फ्रॉम सेंटर ऑफ मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट टू सेंटर ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. Its direction is from center of mass of one object to center of mass of other object. ठीक आहे, सेंटर वेगळं, सेंटर वेगळं, सेंटर ऑफ मास वेगळं, सेंटर ऑफ मासच बरोबर आहे वर्ड. ठीक आहे, ही डायग्राम काढा. हे सेंटेन्स झालं, हे सेंटेन्स झालं की ही डायग्राम काढा. ही 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 डायग्राम काढा आणि इथं फोर्सची डायरेक्शन दाखवा किंवा एफ ला, फक्त इथं एफ ला फोर्सची डायरेक्शन दाखवा. ठीक आहे, चलो. सेंटेन्स झालं की ही डायग्राम काढा. दोन स्पियर्स आणि त्यांचे फोर्स. चलो ठीक आहे. बर, अर्थच्या ऍस्पेक्ट मध्ये फोर्स कसा आहे. अर्थवर जे ऍपल पडाले, अर्थवर जर ऑब्जेक्ट सोडली तर मग फोर्स कसा आहे, या पेनवर फोर्स कसा आहे. हे दोन ऑब्जेक्ट साठी झालं, हे एकदम बेसिक झालं. जे हे इथं लिहिलं हे एकदम बेसिक झालं. काय, एकाच्या सेंटर पासून दुसऱ्याच्या सेंटरकडे, सेंटर ऑफ मास कडे, एकाच्या सेंटर ऑफ मास कडून दुसऱ्याच्या सेंटर ऑफ मास कडे, हे झालं एकदम बेसिक. पण समजा पेनवर विचारायचं आहे तर पेनवर फोर्स कसा आहे, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. पेनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. ठीक आहे, चलो. मग ऍपल वर पण कसा, फोर्स ऑन ऍपल इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ द अर्थ. चलो लिखो. त्याच मध्ये लिहा, त्याच पॉइंट मध्ये डायग्राम झाली का, त्याच्यानंतर खाली लिहा. फोर्स ऑन ऍपल, चलो लिखो. फोर्स ऑन ऍपल, फोर्स ऑन ऍपल, फोर्स ऑन ऍपल is towards the center of the earth. Force on apple is towards the center of the earth. Force on apple is towards the center of the earth. Force on apple is towards the center of the earth. त्याच्यातच आणखीन एक लाईन, इट इज वर्टिकली डाउनवर्ड. चलो लिखो, इट इज वर्टिकली डाउनवर्ड. डायरेक्शन कशी अशी पण म्हणता येते काय, ऍपल वरच्या फोर्सची डायरेक्शन कशी, इट इज वर्टिकली डाउनवर्ड. इट इज वर्टिकली डाउनवर्ड. इट इज वर्टिकली डाउनवर्ड. फोर्सची डायरेक्शन अशी पण म्हणता येते वर्टिकली डाउनवर्ड. आणखीन कशी म्हणता येते, आणखीन कशी म्हणता येते, डायरेक्शन ऑफ फोर्स. चलो चलो इधर देखो, डायरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर टू सरफेस. आणखीन काय बोलता येते, या ऍपल वरच्या जी फोर्सची डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर टू सरफेस. ठीक आहे, चलो लिखो. डायरेक्शन ऑफ फोर्स, पुढचं सेंटेन्स त्याच पॉइंट मध्ये, डायरेक्शन ऑफ फोर्स इज perpendicular to surface of earth. Direction of force is perpendicular to surface of earth. Direction of force is perpendicular to surface of earth. ठीक है, चलो फाइनल पॉइंट क्या है, फायनल पॉइंट काय, किती डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे,
ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती डिस्टन्स पर्यंत ऍक्टिव्ह आहे, तर किती पण डिस्टन्स पर्यंत काम करते ते. चलो लिखो, फाइनल पॉइंट लिखो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स is active up to very large distance. Gravitational force is active up to very large distance. Gravitational force is active up to very large distance. खूप लार्ज डिस्टन्स पर्यंत पण काम करते ते. ठीक आहे, ओके. Gravitational force is active up to very large distance. चलो मग फर्स्ट पेज जे आहे तुमचं बोर्डबुकचं, फर्स्ट पेज जे आहे त्याच्या खाली एक नवीन पॉइंट चालू झालाय, फोर्स अँड मोशन. त्याच्या खाली एक नवीन हे दिसणार नाही तुम्हाला, सगळं व्यवस्थित क्लिअर दिसणार नाही. फोर्स अँड मोशन इथं नवीन पॉइंट आहे, याच्यावरचं सगळं आता क्लिअर झालं. इतकं रीड करून घ्या घरी आज. हा जे पॉइंट आहे त्याच्यावरचं सर्व झालंय, इतकं रीड करून घ्या. हा पॉइंट आपण मंडेला बघूया. ओके, फोर्स अँड मोशन हा पॉइंट काय करूया, मंडेला बघूया. राईट, आज जितकं काय टीच केले, क्लिअर का सर्व? ऐकायला व्यवस्थित येते, व्हिडिओ व्यवस्थित येते. हळूहळू आपण स्पीड वाढवू. जसं तुमचं आणि माझं केमिस्ट्री जेव्हा मॅच होईल, तुम्हाला परफेक्ट समजायला लागते मला काय म्हणायचं ते. तुम्हाला किती अंडरस्टँड व्हायला मला परफेक्ट कळते. त्यावेळी थोडं आपण स्पीड वाढवूया. राईट, हळूहळू करूया ते. आजचं क्लिअर कळते का? कमेंट करा, मला सांगा जरा. आजचं क्लिअर कळालं का? चलो चलो, सर्वांनी कमेंट करणार, सर्वांनी कमेंट करायची. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. आणि कळत नसेल तर काही लाजायचं नाही. कळत नसेल कळत नाही म्हणून सांगायचं. प्रायव्हेट मेसेज पण करता येते. कुणाला काय कळत नाही, मला फक्त कळते. ओके, काय जर कळत नसेल तर सिंपलच आहे, असं काही नाही. आणि मी शिकवल्यावर कुणाला पण कळायला पाहिजे. चिंपांची माकडं बसवली तर मी शिकवल्यावर कळायला पाहिजे. तुम्हाला तर कळणारच, तुम्ही हुशार विद्यार्थी आहे. ओके, पण तरी कळत नसलं तर टेन्शन घ्यायचं नाही, विचारा मला. कळत नसलं तर टेन्शन घ्यायचं नाही, विचारायचं आहे. राईट, ओके. चलो, काय काय झालं? चलो बघा, इथं काय काय झालं मी रिवाइज करतो, मग जाऊया. राईट, चलो बा समोर. मी जितकं शिकवणार घरी तुम्ही वाचला नसला तरी काय गरज नाही, इथं सगळं पाठ होते. घरी तुम्ही रीड केला नसला तरी एवढी काही गरज नाही, इथंच सगळं पाठ होते. ओके, मग रिव्हिजन लेक्चरच्या सुरुवातीला आणि लेक्चरच्या शेवटी जी होती ते व्यवस्थित ऐकत जावा. सगळं ऑलमोस्ट इथंच पाठ होते. तुम्ही व्यवस्थित ऐकला तर सगळं इथंच पाठ होते. राईट, चलो बा काय 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 बघितले मग आज काय बघितलं? 5 पॉइंट्स बघितले. न्यूटननं कसं कसं डिस्कवर केलं, 5 पॉइंट्स बघितले. फर्स्ट पॉइंट काय? चलो इथं फर्स्ट पॉइंट काय? It is discovered by gravitational force is discovered by Sir Isaac Newton. First point. Second point, when apple fell on the head of Newton, he started to think about it and he found out gravitational force. डोक्यावर ऍपल पडला, त्याने विचार केला आणि फाइंड आउट केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. कुठल्या पण दोन ऑब्जेक्ट्स मध्ये ते अट्रॅक्टिव्ह असते, रिपल्सिव्ह कधीच नसते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट काय झाला मग? डायरेक्शन जरा इम्पॉर्टंट आहे. सेंटर ऑफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट टू सेंटर ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. एकदम बेसिक. काय? सेंटर ऑफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट टू सेंटर ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. अर्थ आणि ऍपलच्या केसमध्ये काय बोलता येते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थ आणि ऍपलच्या केसमध्ये काय बोलता येते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. किंवा काय बोलता येते? व्हर्टिकली डाऊनवर्ड. किंवा काय बोलता येते? डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू सरफेस. किंवा काय बोलता येते? डायरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर टू सरफेस. हे अर्थचा सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर. अँड फायनल, किती डिस्टन्स पर्यंत फोर्स ऍक्टिव्ह आहे? फोर्स इज ऍक्टिव्ह अप टू हाऊ मच? इनफायनाइट डिस्टन्स, व्हेरी लार्ज डिस्टन्स. फोर्स इज ऍक्टिव्ह अप टू व्हेरी लार्ज डिस्टन्स. ठीक आहे, ओके. आजच्या लेक्चरसाठी इथपर्यंतच बास करूया. मंडेला बघूया, मंडेला पुढचा पार्ट बघूया. तुमच्या शाळेचे लेक्चर चालू झाले का रे?